विरुद्ध मराठी असा वाद रंगल्याचा आपण पाहिलं आणि या वादामध्ये राज ठाकरेंनी जैन समाजाचा खरपूस समाचार तर घेतला होता, पण आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरनं कडक भूमिका सुद्धा घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरती जैन समाजाचा झेंडा लावल्यामुळे वाद निर्माण झालेला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी काही जैन बांधव माफीनामा घेऊन शिवतीर्थावरती पोहोचले. यावेळी राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांवरनं होणाऱ्या वादावर भाष्य केलं. जर तुमच्याकडे कुणी येत असेल तर पांढरं कार्पेट टाका आणि ते येऊन गेले की कार्पेट काढून टाका, पण पांढरे पट्टे कसले मारताय असा सवाल त्यांनी जैन बांधवांना विचारला. सोबतच राजकीय पक्षांच्या नादी न लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि पुढची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकतील तर केवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, कधी भांडणार नाही, वाद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. कापड टाका पांढरं, पांढरं कापड टाका ना. जेव्हा येईल त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला. मग तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनीतीच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका. तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही. पण काही लोक आहेत लालबागमध्ये, मुंबईमध्ये, ते जैन नेत्यांच्या नांदात लागून काही असे लोक सुद्धा आहेत. त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची बी लिस्ट माझ्याकडे आहे. दोन समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं, तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या. आणि यानंतरची बातमी आहे केतन अग्रवालच्या हत्येसंदर्भातली. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आता धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत.